उमेदवारी नाकारल्यानं रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं नाराजी नाट्य आता पाहायला मिळतंय। भाजप ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता रुमडे यांचा राजीनामा तर रत्नागिरी भाजप शहर चिटणीस निलेश आखाडेंचा देखील राजीनामा आहे। दोन्ही पदाधिकारी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणामध्ये आहेत। वरिष्ठांच्या भूमिकेकडे भाजप पदाधिकाऱ्यांचं लक्ष लागलंय। भाजपकडून एकाच जागेसाठी 2 जणांना एबी फॉर्म देण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यामधील अंजनगाव सुरजी नगर परिषद इथली ही घटना आहे। सचिन जायदे आणि अजय पसारी यांना एबी फॉर्म देण्यात आलेला होता। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे हा वाद निवळलेला आहे। सचिन जायदेंचा अर्ज अवैध ठरवण्यात आलेला आहे। अजय पसारी यांची उमेदवारी कायम आहे। नागपूर नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे। नगराध्यक्ष पदाचे 50 अर्ज अवैध तर नगरसेवक पदाचे 290 अर्ज अवैध ठरवण्यात आले। अर्जाची छाननी करून अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली आहे। सदस्य पदासाठी 2234 अर्ज वैध, 290 अर्ज बाद करण्यात आले। बातमी बिहारमधून। बिहारमध्ये एनडीएचा ऐतिहासिक विजय झाला असं अजित पवारांनी म्हटलंय। डबल इंजिन सरकारवर बिहारच्या जनतेचा विश्वास असल्याचं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। बिहारमध्ये आज एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा जो आहे तो आता काही वेळातच सुरू होईल आणि ज्या ज्या ठिकाणी एनडीएचं सरकार आहे त्या राज्यामधल्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे प्रमुख पाहुणे म्हणून आणि त्याच्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे आणि त्यावेळेला अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। बिहार सरकार का शपथ ग्रहण समारोह आज अपने गांधी मैदान पटना में हो रहा है। सभी के जगह खुशी का माहौल है। आप सभी को मालूम है बिहार में एनडीए की जीत एक ऐतिहासिक ऐसी जीत है। नीतीश कुमार जी बिहार के मुख्यमंत्री के रूप में अपनी 10वीं बार पारी संभाल रहे हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और केंद्रीय गृह मंत्री अमित शाह और नीतीश कुमार पर जनता का दृढ़ विश्वास इस दफा विधानसभा चुनाव परिणाम में व्यक्त हुआ है और पूरे देश के लोगों ने वो देखा है। डबल इंजन सरकार पर बिहार जनता का ये विश्वास बहुत, मैं यहाँ की जनता का शुक्रगुजार हूँ, उनका अभिनंदन करना चाहता हूँ। नागपूरमध्ये नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीचा प्रचार हा सुरू झालाय। भाजपच्या विद्या दुधे यांचा गृहभेटीवर भर आहे। विद्या दुधे या बुटीबोरी नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार आहेत। सकाळी गृहभेटी, दुपारी छोट्या बैठका आणि रात्री सभेचं नियोजन करण्यात आलंय। बुटीबोरी नगर परिषद निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे। आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात। नगर परिषद निवडणुकीसाठी गृहभेटी आणि प्रचार सुरू झालेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी बुट्टीबोरी नगर परिषद मध्ये भाजपच्या उमेदवार दुधे मॅडम प्रचाराला निघालेले आहे। सोबत माजी नगराध्यक्ष बबलू गौतम आणि इतर नेते आहेत आणि भेटीगाठी जी आहे त्या सुरू झालेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू बघा, कारण की महत्त्वाची निवडणूक आहे। 8 वर्षानंतर ही निवडणूक या ठिकाणी होत आहे। त्यामुळे विद्या दुधे ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्या आणि त्यांच्यासोबत कार्यकर्ते वेगवेगळे गट तयार करून टीम तयार करून आपल्यासाठी मतं मागताना दिसतात। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। भाजपसाठी बुट्टीबोरी नगर परिषद संपूर्ण ताकद लावली। दुसरीकडे पंजा नाही, इथे पंजा गोठवलेला आहे, पंजा चिन्ह नाही। त्यामुळे भाजपसाठी मार्ग सुकर होईल का हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। भंडाऱ्यामधल्या तुमसरमध्ये प्रफुल्ल पटेलांच्या विरोधात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पाहायला मिळते। अभिषेक कारेमोरेंना उमेदवारी दिल्यानं अनेकांची नाराजी आहे। पटेलांनी भेटण्यासाठी वेळ न दिल्यानं महिला पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। प्रफुल्ल पटेलांच्या निर्णयाच्या विरोधात कार्यकर्ते नाराज आहेत। अक्कलकोट नगर परिषदेमधील नगरसेवक पदाचे उमेदवार सहलीला गेलेत। सत्ताधारी नेते दबाव आणून अर्ज माघारी घ्यायला लावत असल्याचा आरोप होतोय। काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लू पाटलांची माहिती आहे। काँग्रेसचे उमेदवार कालपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे। अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा काँग्रेस तालुकाध्यक्षांचा आरोप आहे। कागल नगरपालिका निवडणुकीमधील रंगत आणखी वाढलेली आहे। शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना अज्ञातस्थळी हलवण्यात आलंय। कोणत्याही उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नये यासाठी शिंदे गटाकडून खबरदारी घेतली जाते। तर समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्या आघाडीमुळे एकाकी पडलेल्यांची खासदार संजय मंडलिक यांच्या मदतीला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आलेले आहेत।
धाराशिवमध्ये मुरुम नगरपालिकेमध्ये काका विरुद्ध पुतण्या लढत पाहायला मिळते। माजी मंत्री बसवराज पाटलांचे बंधू आणि पुतण्या हे आमनेसामने आलेत। बसवराज पाटलांचे बंधू बापूराव पाटील भाजपकडून रिंगणामध्ये आहेत। बापूराव पाटलांच्या विरोधात पुतण्या प्रशांत पाटील अपक्ष म्हणून मैदानात आहेत। जळगावच्या जामनेरमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या 2 महिला उमेदवारांनी निवडणुकीमधून माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केलाय। वॉर्ड क्रमांक 1 मधील मयुरी चव्हाण आणि वॉर्ड क्रमांक 13 मधील रेशंता सोनवणेंची माघार आहे। शिंदे सेनेकडून एबी फॉर्मसह भरलेले अर्ज मागे घेत त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। बिहार नंतर आता मुंबईतही भाजपचे एमवाय समीकरण निवडणुकांमध्ये यशस्वी ठरत असल्यानं मुंबईमध्ये सुद्धा भाजपची ही रणनीती पाहायला मिळतेय। महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी भाजपने मुंबईमध्ये एमवाय समीकरण आता राबवत असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमधल्या प्रत्येक वॉर्डमधील महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी भाजप आता खास रणनीती आखणार आहे। रवींद्र चव्हाणांनी पहिला प्रचार रत्नागिरीमधून सुरू केला, त्याबद्दल धन्यवाद। मंत्री उदय सामंत यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांचं कौतुक करण्यात आलंय। रवींद्र चव्हाण आमच्या सर्वांपेक्षा पदाने आणि मानाने मोठे असल्याचं सामंतांनी म्हटलंय। नुसती आपण युती केली नाही तर ती युती टिकली पाहिजे। महाराष्ट्रातला पहिला प्रचार रवींद्र चव्हाण साहेबांनी रत्नागिरीतनं सुरू केला, त्याबद्दल देखील त्यांना मला धन्यवाद द्यायचे की आपापसामध्ये जर काय हवे दावे असतील तर हे पक्षासाठी बाजूला ठेवले पाहिजे। प्रदेशाध्यक्षपद आणि भाजपासारख्या पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद हे चव्हाण साहेबांकडे आहे, त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांपेक्षा पदानं आणि मानानं 100% रवींद्र चव्हाणच मोठे आहेत। त्याच्यामुळे कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याची आवश्यकता नाही। अमरावती विभागामधील 7 नगर परिषदांच्या निवडणुकांवर गंडांतर येणार आहे। आरक्षणाची 50% पेक्षा जास्त मर्यादा ओलांडलेली आहे। ढाणकी, आर्णी, यवतमाळ इथेही 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे। मालेगाव, जहागीर इथेही नगर परिषदेची निवडणूक रद्द होण्याची शक्यता आहे।